नमस्कार मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेले कोंडेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त कोंडेश्वर येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत। सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले कोंडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे। भगवान शंकराचे स्वयंभू शिवलिंग इथे विराजमान असून महाशिवरात्रीच्या दिवशी येथे दर्शनाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी उपवास, रुद्राभिषेक आणि रात्री जागरणासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। महाशिवरात्री निमित्ताने कोंडेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पहाटेपासून अभिषेक, पूजा अर्चना, मंत्रोच्चार आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। रात्री महाआरती आणि जागरणाचा कार्यक्रम भाविकांसाठी आकर्षक ठरत आहे। महाराष्ट्रात विदर्भातील विविध जिल्ह्यातून भाविक कोंडेश्वर येथे दाखल झाले आहेत। अनेक भाविक पायी दिंडीने येऊन भगवान शंकराचे दर्शन घेत आहेत। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून हर हर महादेव घोषणाही परिसर दुमदुमून गेला आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय पथक तसेच स्वयंसेविकाची नेमणूक करण्यात आली आहे। भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहे। मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन रांगा आणि वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे। वन विभाग व स्थायिक प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून विसर्ग संवर्धनाचीही काळजी घेण्यात येत आहे। महाशिवरात्रीच्या पावन दिवशी कोंडेश्वर येथे दर्शन घेण्याचे योग लाभल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। भगवान शंकर सर्वांचे कल्याण करो अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत। रवींद्र महादेवराव बाळापात्रे, सचिव कोंडेश्वर संस्थान पडलेला अंजनगाववाडी। कोंडेश्वर संस्थान हे अंजनगाव वारी ग्रामपंचायतीतील वडनेरापासून पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि अतिशय प्राचीन असं भगवान शिवाचं हे मंदिर फार पूर्वीच जुन्या काळापासून या परिसरामध्ये भोसले राजांच्या पंतप्रधान हेमाद्री पंथांनी, आपण जे हेमाळ पंथी म्हणतो, हे हेमाद्री पंथाच्या नावावरून त्यांनी संपूर्ण भारतभरामध्ये ते शिवभक्त असल्यामुळे शिवाची मंदिर स्थापन केली। या मंदिराचा पूर्व काळ फार वाईट गेला। मुघल राजांच्या आक्रमणामध्ये बरेचशी मूर्त्यांची तोडफोड आणि मंदिराची देखील तोडफोड झाली। संत या परिसरामध्ये मोठमोठे संत महात्मे तपश्चर्या करून या मंदिराला पवित्र असं स्वरूप प्राप्त झालं। त्यानंतर या काळात वडनेरा येथे श्री शास्त्री महाराज यांच्या प्रेरणेने काही वडनेरा येथील मंडळी, अंजनगाव येथील मंडळींनी 1975 पासून या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला सुरुवात केली। त्यावेळेला 1-1 रुपया, कारण की पैशाचा अभाव असल्यामुळे 1-1 रुपया वर्गणी गोळा करून या मंदिराचा हळूहळू विकास कार्य सुरू झाला। मध्यंतरी सरकारी तीर्थक्षेत्र विकास निधीमधून या मंदिराची बाहेरील कामं पुष्कळ प्रमाणात करण्यात आली। आमदार श्री सौभाग्यवती फुडकेताई आणि त्यानंतर रविभाऊ राणा यांच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास निधीमध्ये बराचसा परिसरातील कामं यशस्वीरित्या पूर्ण झाली। परंतु संस्थांच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीतून मंदिराचं कार्य आणि मंदिर परिसरामध्ये सरकारी निधीचा उपयोग न करून देता लोकवर्गणीतून बरीचशी कार्य, म्हणजे आज रोजी या ठिकाणी 5 हॉल संस्थांच्या आणि लोकवर्गणीच्या सहकार्याने मोठमोठी 5 हॉल झालेली आहे। ज्वालादीप न्यूज साठी दीपिका तेलमोरे, अमरावती।